नको जाऊन बाबा, बाबा नको जाऊ बाबा. चला बाबू. आता ट्रिप 0 करू. आपली टोटल ट्रिप 0 केली होती आपण, ती 745 झालेली आता. आणि आता ही पुण्याहून जी चालू केलेली होती ती 508 झालेली आहे. तिला 0 करून देऊ म्हणजे आपल्याला गणपतीपुळे ते आपले छत्रपती संभाजीनगर किती किलोमीटर आहे हे काढता येईल. आणि चांगली राहिली ट्रिप. जे जे लोकेशन आपण ठरवून आलो होतो तर ते आपण पूर्ण केलेले. त्याच्यातले 1 किंवा 2 लोकेशन जे राहिलेले ते टायमाच्या अभावी राहिलेले. आणि आता खूप ऊन चटकलं आहे, बब्बू झोपला आहे, तर गणपतीपुळे सोडतोय आपण आता. दाखवतो तुम्हाला मी आता पुढं आल्यावर. गाईच आता वाजले 7 वाजले. पोलादपूर, त्यानंतर पोलादपूर रोड सोडल्यानंतर आपण महाबळेश्वर जाणाऱ्या रोडला आलो आहे. आणि महाबळेश्वर आता इथून 17 किलोमीटर आहे. आणि प्रॉब्लेम झाला इथं घाटामध्ये. मला गाडी चालवायला मी एकटाच आहे, नाही तर मी उतरून बघितलं असतं काय झालंय. झालेवर तुम्ही तर गाड्या पुढे घेऊन चाललाय बाजून. तिचा ब्रेक फेल झाला ना, बांधलाय मागच्या गाडीला. हो दादा, ही गाडी मागे आहे थोडी. असू दे, गाडी मागे ही लावता येईल ना पाहिजे. थांबा ही पुढे. थांबा, अगोदर त्यांचं डिसिजन होऊ दे पुढच्यांचा. आपण लोक मागे पुढे काय करायचं. गाडी मागे अजून जरा जागा नाही मिळाली. इकडे गाडी ट्रक येऊ दे. ट्रक पास होते ना. ट्रकच्या शेजारी पण बसत्या. थांबा जरा, मागे घेतलं ना, रस्ता निघून झाला इथंच. या गाडीला ट्रक मध्ये सगळे उतरल्यात खाली. हो ट्रक जातो सगळा. मी नाही म्हणत नाही, इथं रस्ता निघून आहे ना. ही गाडी पुढे गेली पाहिजे, मागे नाही. मागे जाऊ. पुढे गाडी घालून घालणार ट्रक अडवला आहे ना. इकडे तुम्ही थांबा जरा. ट्रक मी बसतोय, त्याला जाऊ दे पुढे. ट्रकच्या पुढे निघलं निघून जाऊ. हो बस बस. खिडकीने खोबरं. हे गाईज, गुड मॉर्निंग. आपण काल गणपतीपुळेहून निघालो होतो, त्यानंतर आपण महाबळेश्वर मार्गे आलो होतो. तर महाबळेश्वरच्या घाटामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. तर आपण रात्री इथे येऊन थांबलो होतो वाईमध्ये. हे हॉटेल धनश्री लॉजिंग केली होती इथं. आता पुण्यातून घरी निघतोय आपण छत्रपती संभाजीनगर. गुड मॉर्निंग गाईज. आजचा प्रवास आपला वाई ते छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, निघतोय आपण. गाडी चालू करू. चलो शिनू, चल. नाही ते मम्मी का
लावायचं कुठून गेलं पाहिजे आपण चांगलं. सनराईज बघा गाईज. घेऊ गाईज हा सातारा पुणे हायवे. तर आता आपण वाईहून आलो होतो. वाई होता आहे शिरूर म्हणून गाव आहे. आणि आता लेफ्टला जायचंय तर पुण्याला जावं लागेल. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण सातारा रोडवरनं पुण्याला जात आहे. तर पुणे हा एक शहर आपल्या महाराष्ट्रातील एक नामांकित शहर आहे. पुणे हे नाव इसवी सन 8व्या शतकातील पुणे किंवा पुण्यक नावाने ओळखले जात असे. याचा संदर्भ सापडतात इसवी सन 11व्या शतकात ते कसबे पुणे किंवा पुनवाडी नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्यातील कालखंडात या शहराचे नाव पुणे होतं आणि पोली भाषेत पुणे असं वापरलं जात होतं. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग पुणे असे केले, तरी पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जाते. काही जण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आधीच्या काळात ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताचे 7वे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. समृद्ध सांस्कृतिक शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुणे काबीज केल्यानंतर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला मुहियाबाद म्हणून नाव दिले, पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख शहर नमुना असा करीत असे. पुणे येथे शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे, त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवार वाड्याला भेट देतात. 8व्या शतकात पुणे हे पुण्यक म्हणून ओळखले जात होते. शहराचा सर्वात जुना पुरावा इसवी सन 1758 आहे. त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळशेवर लेणी ही 8व्या शतकातली आहे. या 17व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटीच्या अंमलाखाली होते. 17व्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीची पत्नी जिजाबाई वास्तव्यात असताना 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठवाड्याचे स्वराज्य स्थापन केले. या काळात पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इसवी सन 1749 साली सातारा ही छत्रपतीची गादी असलेली राजधानी असून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्याच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इसवी सन 1818 पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल, शनिवारवाडा, विश्रामवाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे मानली जायची. लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्याचे राहण्याचे ठिकाण होते. विश्राम बागवाडा हे दुसऱ्या बाजीरावचे पेशव्याचे शनिवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते. मध्ययुगीन काळात 1858 ते 1868 मध्ये तांबे प्लेट्स दर्शवतात की 9व्या दशकातील पुन्हा नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याची ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशावर राष्ट्रकूट घराण्याचे शासन होते. या पाट्या सूचित करतात याच काळापासून पाषाणातून कोरलेले पाताळेश्वर मंदिर बांधले गेले. 9व्या शतकापासून 1770 पुणे देवगिरीचे सोना यादव यांनी राज्य केले. हेच यादव म्हणजे आपल्या दौलताबाद किल्ल्यावर जे राहणारे यादव होते त्यांनीच पुण्यावर पण राज्य केलं. पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे हे प्रशासकीय मुख्यालय आहे. 2011च्या जनगणनेनुसार शहराच्या हद्दीतील 3.1 दशलक्ष लोकसंख्या
पुणे इथे राहते. भारतातील 90 सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. महानगर प्रदेशातील 7.2 दशलक्ष रहिवासी लोकसंख्या, यानुसार ते 8वे सर्वाधिक लोकसंख्या शहर असलेले पुणे शहर म्हणजे पुणे महानगर प्रदेश आहे एक भाग आहे. भारतातील सर्वात मोठे IT हब पुणे एक आहे. हे भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रापैकी एक आहे. पुणे हे एक विकसनशील शहर आहे. या शहराला येथील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते. भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आलेले आहे. पुणे हे मुठा नदीच्या काठी वसलेलं शहर आहे. त्यानंतर शनिवारवाडा, आगा खान प्लेस, पुणे विद्यापीठ, मगरपट्टा, दगडूशेठ गणपती मंदिर, पुणे पश्चिम, पुण्याचे ऑक्सफोर्ड किंवा डेक्कन क्वीन पण असं म्हणलं जायचं. पर्यटन स्थळे, पुण्यातील पर्यटन स्थळे शनिवारवाडा, महाल, पर्वती, सिंहगड किल्ला, नानावाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबाग, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पेशवे उद्यान, कात्रज तलाव, बोपदेव घाट, व्ह्यू पॉईंट. त्यानंतर पुण्यातील सगळ्यात प्रसिद्धी गोष्टी, पुणेरी खवचटपणा, पुण्याची खाद्यसंस्कृती, पुणे जोडा, पुणे पगडी, पुणेरी पाट्या, पुणा साडी, पुणेरी मिसळ, पुण्याची आंब्याची बर्फी, पुण्याची बाकरवाडी, पुण्याची बेळ, पुणेरी मराठी, पुणेरी विनोद. आणि पुण्याचे वैशिष्ट्य असे आहे की आशियातील सर्वात जास्त पब्स पुण्यात आहे. पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. एखाद्या शहरात असणारी सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेस संख्येत 35 या आकड्यासह पुणे जगात आघाडीवर आहे. सुमारे 57 इंजिनिअरिंग कॉलेज पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. संरक्षण व वाणिज्य दोन्ही संस्थानात विमान उड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे. पुण्यात सर्वात जास्त सहकारी पब्लिक सेक्टर संस्था आहेत. पुण्यात वाहतुकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे. जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहे. 15 विद्यापीठात एकाच शहरात असणाऱ्या भारताच्या शहरापैकी पुणे एकमेव आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर असे पण म्हणतात. आता आपण पुणे शहर सोडून नगर जाणाऱ्या रोडला लागलेलो आहे गाईस. तुम्ही अमेझिंग जर्नी आम्हाला पूर्णपणे बघितली आमची, त्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे गाईस, तर प्लीज करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हे टाईम लॅप्सचा एन्जॉय करा. आपण आता लवकरच भीमा कोरेगाव इथं पोहोचणार आहे. तर तुम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास वाचायचा असेल किंवा बघायचं असेल तर तुम्हाला इथं यावं लागेल, व्हिजिट द्यावं लागेल आणि बघावं लागेल. आता सकाळचा टाईम आहे, थोडीशी रहदारी जास्त आहे कारण की कंपन्या जाणारे लोक जास्त आहे. आता तरी आपण 11 वाजताच्या दरम्यान सिटीतून बाहेर पडतोय. तर एन्जॉय करा हा टाईम लॅप्स आणि लाईक करा, शेअर करा. आणि ही जी सिरीज आहे ती इथं समाप्त करतोय मी, द एंड करतोय या सिरीजचा. तर तुम्ही ही सिरीज तुम्हाला कशी वाटली तर तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ही सिरीज. कारण की आम्ही फर्स्ट टाईम कार घेतल्यानंतर एवढ्या दूर गेलो होतो. ते विहानची पण फर्स्ट ट्रिप होती एवढ्या दूर आणि आमची पण होती एवढ्या दूर आपल्या जी स्वतःची व्हेकल घेऊन जाण्याची आनंद होता, तो वेगळाच एक आनंद होता आणि खूप छान राहिली ही जर्नी. तुम्ही पण बघितली, सगळ्यांनी एन्जॉय केली. थँक्यू गाईज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुमच्या घरामध्ये हा एक माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की आपण जिथं असं गेलो आहे ज्या पर्यटन स्थळाला भेट देतो आहे तिथली हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला जास्त करतो आहे. आणि रोडचा व्हिडिओ याच्यासाठी टाकतो की आपण हाच व्हिडिओ कधी 5 वर्षांनी 10 वर्षांनी बघू तर तेव्हा ह्या रोडवर सगळं काही चेंज झालेलं असेल, नवीन डेव्हलपमेंट झालेली असेल. त्यामुळे आपण रोडचा व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करतो. प्लीज लाईक करा, शेअर करा. लवकरच आपण आता भीमा कोरेगाव इथं पोहोचतो आहे विजयस्तंभाजवळ. तर तुम्ही तिथला पण व्हिडिओ मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करून लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. हाय गाईज, आता अपडेट असा आहे की आपण आता पुणे सोडलं आहे. पुणे सोडायलाच आपल्याला 2 तास लागले, 11:15 झाले, 9 वाजता आलं होतं. पण आता आपण भीमा कोरेगाव इथं आलेलो आहे. हे जे विजय स्तंभ आहे तिथं आलेलो आहे बघा. बबुआ इकडे इकडे